नमस्कार मंडळी, तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण उपवासासाठी भगर, साबुदाणा हे दोन्हीही पदार्थ न वापरता दोन कच्च्या बटाट्यांपासून छानसा पदार्थ तयार करणार आहोत। तयार होणारा हा पदार्थ फक्त 10 मिनिटात तयार होतो। उपवासाला किंवा इतर वेळेत सुद्धा तुम्ही हा बनवून खाऊ शकता। तर बघा, इथे मी 2 कच्चे बटाटे घेतले, बटाट्यांवरील साल काढून ते असे पाण्यात ठेवले। तर आता ह्या बटाट्यांचा किस तयार करायचा आहे। त्यासाठी बघा, इथे अशी जाड किसणी घेतली आणि ह्या जाड किसणीच्या मदतीने जाडसर असा किस तयार करून घ्यायचा। इथे तुम्ही बारीक किसणीचा सुद्धा उपयोग करू शकता, परंतु या ठिकाणी मी जाड किसणी घ्या असं म्हणेल, म्हणजे तयार होणारा हा पदार्थ छान मोकळा सुटसुटीत तयार होतो। बटाट्याचा किस पाडत असताना बटाटा हा दाखविल्याप्रमाणे एकसारखा किसून घ्यायचा, त्यामुळे छान लांबसर असा किस तयार होतो। तर बघा, अशाच पद्धतीने मी दोन्हीही बटाटे किसून घेते। मस्त एकसारखा मोकळा सुटसुटीत इथे जाड किसणीच्या मदतीने किस हा किसून घेतला। बटाटा किसल्यानंतर तो लगेच पाण्यात घालायचा आणि स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर लगेच पाण्यातून काढून तो बघा असा चाळणीत निथळत ठेवायचा, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते चाळणीतून निघून जाईल। तर या ठिकाणी आपण बटाट्याचा किस तयार करून छान मोकळी सुटसुटीत अशी खमंग भाजी तयार करतोय। तर आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। आता इथे तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर घाला, नाहीतर स्किप करा। तर बघा, जिरं छान तडतडलं गेलं की लगेच यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घाला। तर इथे अगोदर सांगितल्याप्रमाणे उपवासाला चालत असेल तरच घाला, नाहीतर स्किप करा। आणि आता यामध्ये हिरवी मिरची घातली। तर इथे हिरवी मिरची बघा, मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या होत्या। तर साधारणपणे 3 ते 4 हिरवी मिरची आहे, त्या अशा उभ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या, त्या घातल्या। आता हिरवी मिरची ही तेलामध्ये बघा अशी थोडीशी परतून घेतली, म्हणजे जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचा तेलामध्ये छान फ्लेवर उतरतो। आता हे असं खमंग फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये जो बटाट्याचा आपण किस तयार करून घेतलेला होता तो घालूया आणि फोडणीमध्ये चांगला एकजीव करून घेऊया। तर आता बघायला गेलं तर तयार होणारा हा पदार्थ जो आहे तो फक्त 10 मिनिटात तयार होतो। त्यासाठी फक्त बटाटा आवश्यक असतो आणि बटाटा हा प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो। तर तुम्ही उपवासाच्या वेळेस किंवा इतर ऐनवेळी सुद्धा झटपट असा हा तयार करून खाऊ शकता। चवीला अप्रतिम असा लागतो आणि मस्त खमंग असा तयार होतो। तर एकदा नक्की करून बघा। तर आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आता 2 मिनिटांनंतर बटाटा हा पूर्णपणे शिजत नाही, हलकासा शिजला जातो। तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, वाफेवरच हा बटाटा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यावर आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि लगेच यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट ऍड करत आहे। तर सुरुवातीला 1 चमचा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 1 चमचा हा दाण्याचा कूट ऍड केला आणि चांगलं बटाट्याच्या किस मध्ये एकजीव करून घेतला। आता हा दाण्याचा कूट आपण भाजून तयार केलेला आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून नंतर तो मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेला आहे। तर इथे शेंगदाणे दळत असताना जास्त बारीक करायचे नाही, जाडसरच ठेवायचे, म्हणजे जेव्हा आपण हा बटाट्याचा किस खातो तेव्हा ते खाताना दाताखाली आले की छान लागतात। तर या ठिकाणी मी 2 मोठे चमचे दाण्याचा कूट ऍड केला। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य हे कमी जास्त करू शकता। तर बघा, हे चांगलं मी एकजीव करून घेतलं। आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि 2 ते 3 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची। फक्त यावर वाफ काढत असताना मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून सर्व मिश्रण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे तळाला बटाटा लागणार नाही किंवा बटाटा करपणार नाही हे बघायचं। तर बघा, इथे मी सुरुवातीपासून ते आतापर्यंत 7 ते 8 मिनिटं
ही भाजी छान अशी वाफवून घेतलेली आहे। बटाट्याचा कीस हातात असा दाबून बघायचा, व्यवस्थित तो दाबला जात असेल, स्मॅश होत असेल तर समजायचा बटाटा हा छान शिजलेला आहे। आणि इथे आपला हा बटाट्याचा मस्त खमंग असा कीस तयार झालेला आहे। आता सर्वात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा तर छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि शेंगदाणा घातल्यामुळे मस्त खमंग ही भाजी तयार झालेली आहे। आता याला बटाट्याचा किसाची भाजी म्हणा किंवा बटाट्याचा खमंग असा किस म्हणा, व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे। तर हा गरमागरम प्लेट मध्ये काढून घेऊ। तर हा तयार बटाट्याचा किस तुम्ही नुसताच खाऊ शकता किंवा दही सोबत खाऊ शकता, नुसता सुद्धा छानच लागतो। झटपट अशी रेसिपी आहे, फक्त 10 मिनिटात तयार होतो। तर करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खमंग अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।